मुलींची काय चूक असते या सगळ्यात? स्वतःच्या काहीतरी गोष्टींसाठी पुरुष हे असं वागतात, पण आयुष्यभर भोगावं लागतं त्या मुलीला. घरी सगळे कसे असतील? आत्याला काय वाटत असेल? या सगळ्यामध्ये फक्त त्या एकट्या मुलीला सफर करावं लागत नाही, तिच्या अख्ख्या कुटुंबाला सफर करावं लागतं. सगळा त्रास तिला भोगावा लागतो, कारण समाज तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो. हो बॉस, पण अशा वेळी त्या मुलींना समजून घेणं पण आपलं काम आहे ना. त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं पण आपलं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगाच्या विरोधात लढायला त्यांना ताकद द्यायला हवी आपण. काव्याला सपोर्ट करायला हवा. काव्या बॉस, काव्याला तुझी खूप गरज आहे. तू तिकडे जा आणि हे जे काही होतं ना, हे टेक्नो बरोबर मी तुला अपडेट देत राहतो. पण लवकरच त्या नराधमाला आपण पकडू. खांडेकरांच्या घराण्याची प्रतिष्ठा कितीही मोठी असली तरी सोयरीक मात्र खालच्या पातळीवरच्या लोकांची जोडली त्यांनी. खालच्या पातळीचा म्हणजे? बघा, बघ नीट बघ. मालती, मालती, रेखा, अगं काय झालं? तुम्ही थांबाव जरा. मालतीला येऊ द्या, मग सांगते काय ते. मालती बाहेर ये का आधी. तू शांत हो. मी आहे ना इकडे. मालती, शांत नाही. अगं आईला काहीच करणार नाही. ती नाही आहे ना सोशल मीडियावर, तिला नाही करणार. नाही तू घाबरू नको. हा, मी आहे ना इथे, काही नाही होणार. शांत, तू शांत. काय झालं काय रेखा? केवढ्यांदा ओरडतेस? अगं काय झालं म्हणजे काय हे बघ. काय बघ ना. शांत, काय नाही होणार. मी आहे. हा, मी आहे. शांत हो. हो, आपली काव्य आहे. तू डोळे झाकून विश्वास ठेव तिच्यावर, आणि आता सगळं जग डोळे फाडून फाडून हे फोटो बघणार आहे. अगं मालती, कुठे लक्ष होतं तुझं? हा, काय करत होतीस? आधी त्या केदारच्या गळ्यात पडली ती, आणि आता हे असले फोटो. सध्या बोलायला सुद्धा लाज वाटते मला. अगं नाही ग रे, काय माझी काव्या असं नाही करणार ग. मग हे फोटो खोटे आहेत का? हा, अगं तू आधी बोलव तिला आणि विचार ना, हे खोटे आहे का? घे पाणी घे. काव्या, बाहेर या आधी. बघितलंस? तुझ्यामुळे घडलंय हे सगळं. तुझ्यामुळे ह्या असल्या लोकांशी सोयरीक जोडावी लागली. एवढ्या दिवसात जे नाव, जी प्रतिष्ठा कमवली आपण, ती एका दिवसात या बेसरेंनी धुळीला मिळवली. नाही पद्मिनी काकू, तुम्हाला जसं दिसतंय तसं नाहीये. मी तुम्हाला समजवते. घेतली? काव्या, बाहेर ये. काय हे काय? काय झालंय काव्या? ऐक ना, ती आधीच खूप टेन्शन मध्ये. काव्य एकदा काय म्हणते तिचं ऐकून घे ना प्लीज. मालती, काय झालंय? सुमी आजी,
तू आज जा ना, मी तुला सगळं नंतर सांगते. हा नमा गप्प बस. हा मोठ्यांचा विषय मध्ये बोलू नकोस, कळलं? आत्या ऐक ना, आपण आज जाऊन बोलूयात. हा इकडे इकडे नको. नाही. जे काय व्हायचंय ना ते इथे सगळ्यांसमोर होणार आता. अगं पण काय झालंय? विश्वासघात. विश्वासघात? कसला विश्वासघात? अगं काय बोलतीस तू? विश्वासघात केलाय तिने माझा. लहानपणापासून बापाशिवाय वाढवलंय तिला. आईची बापाची दोघांची माया लावलीये. कधी कशाची कमी पडू दिली नाही. मला किती त्रास झाला ना तरी तिच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि सगळं सहन करायचे. आणि ही अशी वागली माझ्या बरोबर. ही सांग ना, का वागलीस असं? का वागलीस? अगं पण काय झालंय मला कोणी सांगेल का? विचार ना तिला. विचार तिला. ती सांगेल ना काय वागलीये ती. काय कमी होती अशी की हे धंदे करावे लागले तिला. विचार तिला.